नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय जलजीरा सरबत आणि पुदिना जलजीरा सरबत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी एक पॅन घेतलाय आणि त्या पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून जिरं घेतले. आता हे जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता त्याचमध्ये मी साधारण अर्धा टीस्पून काळी मिरी घेतलेली आहे आणि हे आपल्याला साधारण 2 मिनिटं भाजून घ्यायचंय. थोडा कलर चेंज होईपर्यंत, तसंच जिऱ्याचा वास येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. जिऱ्याचा वास यायला लागला की गॅस बंद करा आणि हो, हे मध्यम आचेवर भाजायचं आहे. थोडंसं कोमट झालं की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थितपणे भाजलं गेले तर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, किंवा कोमट होण्यासाठी एक थोडा वेळ आपण वाटही बघू शकतो. तर हे जिरं आणि काळी मिरी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे. आता यामध्ये 3 टीस्पून आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. त्याचसोबत 1 टेबलस्पून काळं मीठ किंवा सैंधव मीठ आपण ज्याला म्हणतो ते घातलेलं आहे. पाव छोटा चमचा लाल तिखट घातलंय आणि पाऊण टीस्पून हिंग पावडर घातली आहे. पाव टीस्पून सुंठ पावडर आणि अर्धा टेबलस्पून मीठ घालून हे व्यवस्थितपणे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, एकदम बारीक पावडर झालेली आहे आणि ही आपली जलजीरा पावडर रेडी आहे. तर आता आपण पुदिना जलजीरा बनवणार आहोत. पुदिना जलजीरा बनवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर, मुठभर पुदिन्याची पानं, 1 ते 2 हिरवी मिरची, सोबतच अर्धा इंच आलं आणि 2 टीस्पून आपण ही जलजीरा पावडर यामध्ये घालायची आहे. त्याचसोबत 5 टेबलस्पून साखर किंवा तुम्ही गुळही वापरू शकता. हे सगळं घालून हे आपण आता बारीक करून घ्यायचं आहे. आता थोडंसं पाणी घालून पुन्हा थोडं बारीक करायचं आहे, जेणेकरून याची व्यवस्थित छान अशी पेस्ट होईल. तर ही आपली पुदिना जलजीरा पेस्ट रेडी आहे. आता सर्व कसं करायचं ते बघूया. 2 ग्लास घेतलेत, त्यात दोन्ही ग्लासमध्ये आपण थोडे आईस क्यूब्स घालूया. तुमच्याकडे जर थंड पाणी असेल तर तुम्ही आईस क्यूब स्किप करू शकता. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. एका ग्लासमध्ये मी 1 टेबलस्पून जलजीरा पावडर घातली आहे आणि दुसऱ्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून पुदिना जलजीरा पेस्ट घातली आहे. आता पाणी घालायचं आहे. आवडीप्रमाणे तुम्ही पाण्याऐवजी सोडा वॉटर सुद्धा वापरू शकता. आणि गार्निशिंगसाठी लेमन स्लाइस अशा प्रकारे आपण लावून घ्यायचे आहेत. तर हे आपलं जलजीरा सरबत मस्त असं रेडी आहे.